तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. महाराष्ट्राच्या मनात काय आहे, म्हणजे तुमच्या मनात काय आहे तेच मी तुम्हाला बातमी देणार आहे. आता महाराष्ट्राचा कौल त्यांना आजमावायचा असं दिसतो आहे. महाराष्ट्रातील जनता ही मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीसाठी अनुकूल आहे की नाही हे चाचपण्याचा हा प्रयत्न दिसतो आहे. पण असं झालं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची काय भूमिका असेल? नाही, एकंदरीत आज तरी राष्ट्रवादी शरद पवार आणि ठाकरे गट एकत्र आहे. त्यामुळे सर्वांशी चर्चा करूनच माननीय शरद पवार साहेब याच्याबद्दल निर्णय घेतील. कारण मधल्या काळामध्ये मनसे भाजप सोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मनसेची भूमिका नेहमीच सातत्याने बदलती असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे त्यात जर ते उद्धव ठाकरे गटामध्ये जर सहभागी झाले तर एक राष्ट्रवादी पुढे पुढे कामा असणार आहे. उद्धव ठाकरे गटामध्ये सहभागी झाल्यानंतर स्वाभाविकता ते महाविकास आघाडीचा एक भाग म्हणून राहतील अशी मला अपेक्षा आहे. पोलीस अधिकारी जालेंदर सुपेकर यांच्यावर अनेक आरोप होत आहेत, काय सांगा? राज्य सरकारने जालंधर सुपेकर यांच्या संदर्भामधले बरीचशी माहिती सांगितलेली आहे. त्यांनी स्वतः जालंधर सुपे यांनी सुद्धा स्वतः त्या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे. मला वाटतं एकंदरीत आरोप जे आहे त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे तपासलं पाहिजे. नाहीतर अनेकदा असे आरोप होत राहतात आणि मीडिया ट्रायलचा एक भाग म्हणून मी पण ते सहन केलेलं आहे. सामाजिक विभागाचा निधी लाडकी बहीणसाठी वळवण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी आणि आदिवासी विकास विभागाचा निधी हा दोन्ही निधी मोठ्या प्रमाणावर टप्प्याटप्प्याने लाडक्या बहीण योजनेच्यासाठी वापरण्यात आलेला आहे. आणि मला वाटतं की हे मागासवर्गीयांवर आदिवासींवर अन्याय करणार आहे. ज्या मागासवर्गीयांच्या आणि आदिवासींच्या योजना आहेत त्या योजनांना कट लागू शकतो आणि त्या माध्यमातून त्यांच्या ज्या योजना आहेत त्या थंड बस्त्यात पडतील आणि सारा पैसा लाडक्या बहीण योजनेसाठी वापरला जाईल. लाडक्या बहिणीमुळे सरकार दबावात आहे किंवा अडचणीत आहे, आर्थिक अडचणीत असं वाटतं की मला? नक्कीच लाडक्या बहीण योजनेमुळे सरकार आर्थिक अडचणीमध्ये पूर्वी लाडक्या बहीण योजनेसाठी 46,000 कोटी रुपयाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. नंतरच्या कालखंडामध्ये आत्ता या अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपये या ठिकाणी ठेवण्यात आले असं सांगण्यात आलेलं आहे. मला वाटतं की 36,000 कोटी हा नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आहे. याच्या माध्यमातून काही उत्पादकता निर्माण होत नाही, भांडवली खर्च नाही होत. हा जो खर्च होतो आहे याच्यामधलं राज्य सरकारला एक समाज कल्याणाचा भाग असू शकतो, परंतु त्याच्या माध्यमातून काही नवीन असं काम उभं राहू शकत नाही. त्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये राज्य सरकारचा जो विकासासाठी असलेला निधी आहे त्याला खात्री लागू शकते. निधीच्या कमतरतेमुळे राज्यातील आमदारांना फटका बसतोय. निधीच्या कमतरतेमुळे DPDCचा निधी कमी झाला. निधीच्या कमतरतेमुळे अनेक योजना रखडल्या. पाहतात तुम्ही की अनेक योजना रद्द कराव्या लागल्या. महाराष्ट्र सरकारचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं आणि अनेक विभागांचं देणं कॉन्ट्रॅक्टरचं बाकी आहे. कॉन्ट्रॅक्टर आज आंदोलन करत आहे, त्यांनाही पैसा उपलब्ध होत नाही. एकंदरीत ही राज्य सरकारची स्थिती आहे. गेल्या वेळेस बघायला गेलं मुख्यमंत्र्यांनी मुक्ताईच्या पालखी सोहळ्यासाठी निधी दिला होता, मात्र विद्यमान जे मुख्यमंत्री त्यांनी अद्याप कुठल्याही वारकऱ्यांसाठी निधी उपलब्ध केला नाही. मुक्ताई सोहळ्यासाठी दरवर्षी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशा स्वरूपाची घोषणा मागच्या कालखंडामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यांनी याही संदर्भामध्ये की ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाच्या पालख्या येतात त्या पालख्यांना संरक्षण दिलं जाईल, त्यांना मेडिकलच्या व्यवस्था केल्या जातील, त्यांच्या व्यवस्था जिथं टप्प्याटप्प्यावर थांबतील तिथं व्यवस्था केल्या जातील आणि यासाठी जो खर्च येईल त्या खर्चाची काही तरतूद करण्यात येईल असंही म्हटलं होतं. मागच्या वर्षी काही प्रमाणामध्ये मुक्ताईसाठी निधी दिला, परंतु यावर्षी अद्याप तो निधी आला नाही. मला वाटतं लाडक्या बहीण योजनेचा परिणाम असावा. सुषमा अंधारे म्हणतायत की यांनी राज ठाकरेंनी शिंदे आणि भाजपला सोडलं तर हे पण पुढे येतील. त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया देणार. चला एक मिनिट. राज्य उत्पादन शुल्क त्याचा प्रत्येक जिल्ह्याचा 5 कोटी किंवा 10 कोटीने महसूल वाढवण्यात आलेला आहे. आपल्या जळगाव जिल्ह्याचा केला विचार की त्यांना कंपनी आहे ना काही आहे, फक्त आपल्याला विक्रीमधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो किंवा रिन्युअलमधून 5 कोटी महसूल उत्पन्न कुठून मिळणार?
आत्ताची परिस्थिती आहे की सरकार या आर्थिक अडचणीमध्ये आहे. लाडक्या बहीण योजनेचा निधी आणि अन्य निधी यामुळे खर्च झाल्यामुळे आता हा पैसा उभा कुठून करायचा, तर तो राज्य उत्पादन शुल्क विभाग त्यांच्या दारूमधनं, बिअरमधनं, अन्य ह्याच्यामधनं उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक ठिकाणी राज्य सरकारने आपले कर वाढवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही महसुलीच कर पाहिलेत, काही अन्य ठिकाणी पाहिले 500 रुपयाचं स्टॅम्प होता तो 1000 रुपयापर्यंत केला. अशा अनेक गोष्टी सरकारने उत्पन्न वाढीसाठी केलेल्या आणि त्याचा फटका हा सर्वसाधारण सामान्य माणसाला बसतो आहे. हो, बघायला गेलं तर आता एकंदरीत सरकारकडे पैसे नसतात असं आपण सांगता, तेव्हा आगामी काळामध्ये कुंभमेळा आहे आणि त्यासाठी नियोजनावर बैठक चालू. त्याचे विशेष म्हणून गिरीश महाजन आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्याची धुरा हातात घेतात. कुंभमेळा हा आता 2.5 वर्ष चालावा असं सरकारने इच्छा व्यक्त केलेली आहे. आता कुंभमेळ्यासाठी 6000 कोटी रुपयापर्यंतचे टेंडर काढण्यात येतील असंही एक माननीय मुख्यमंत्री यांनी त्यांच्या बैठकीमध्ये ठरलं. मला वाटतं की हा पैसा सरकार पुढच्या कालखंडामध्ये कसा उभा करतं आणि कुठून उभा करेल याच्याबद्दल उत्सुकता आहे. चला, आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्ती मानलेल्या दिनू मोरे यांच्या घरी ईडीचे छापे पडलेले आहेत, त्या संदर्भात नीलू मोरे मुळामध्ये एक ठेकेदार आहे, इंजिनियर आहे आणि त्यामुळे ते आदित्य ठाकरेंचेच दोस्त आहेत किंवा असं नाही, ते सर्वपक्षीय मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी ईडीचा ठाका पडला त्या वेगळं तर काही कारण असू शकेल. मिठी नदीच्या संदर्भामध्ये ज्या काही आता भ्रष्टाचाराच्या चौकशी आहे त्या संदर्भामध्ये इंजिनियर म्हणून कदाचित त्यांच्या घरी हा ईडीचा छापा पडला असावा. पालखी सोहळ्याला जे 20,000चं अनुदान मागच्या वेळेस देण्यात आलेलं होतं आता सांगितलं. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.